नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण एकसर तळेपाखाडी बोरिवली वेस्ट मध्ये वंदन वगैरे करून झालं देवीला. आता सुरुवात करूया आजच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे साडेवाडे. आपण ज्या तळेपाखाडी भागात आलेलो आहोत तिकडच्या एक काकू माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार, तुमचं नाव सांगा. माझं नाव अमिता प्रकाश वाडेकर. आम्हाला या परिसराविषयी इकडच्या लोकांविषयी माहिती सांगा. इकडची लोक खूप चांगली आहेत आणि आमचे कार्यक्रम होतात इथे. आमचं महिला मंडळ आहे, तर महिला मंडळ आम्ही म्हणजे गणपतीला किंवा होळीला ह्या ठिकाणी जत्रा असते गावदेवीची, तेव्हा सगळं महिला मंडळ एकत्र येतो आणि नाचतो वगैरे. पालखी निघते तेव्हा त्या पालखीच्या भोवती म्हणजे बायका सगळ्या नाचत गाजत असतात. हां, आणि म्हणजे खूप मजा करतो. मजा करतात. गावदेवी मुख्य हे इकडचं. हा, इकडचं. अच्छा, आणि मग एकंदरीत बायका सगळ्या हौशी आहे, हो की नाही? हो, सगळ्या हौशी आहेत. फुल टाइमपास करतात. हो, फुल टाइमपास करतात. चेहरा दिसतंय त्यांच्या. माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी अंदाज किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची, जी मला ही काढून देणार आहे. जिचं नाव काय आहे? निसर्ग ज्ञानेश्वर राणे. निसर्ग. अच्छा, तुला कुठला रंग आवडतो का? निसर्ग पिवळा. पिवळा ना? तसाच ड्रेस घातलायस ना? हा, मम्मीने सांगितलं हा ड्रेस घालाच. हो ना? ठीक आहे, टोकन्स काढून दे आता मला. हा, एक एक करून दे. हा, सरळ अजून एक दे. तसंच. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाज किती. पहिला क्रमांक आहे 64. दुसरा क्रमांक आहे 61. आणि तिसरा क्रमांक आहे 72. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाज. खेळायच्या आधी गप्पा मारूया थोड्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सौ सरिता अमोल वाडेकर. तुम्ही काय करता? मी सध्या हाऊस वाईफ आहे. लग्नाच्या आधी जॉब करत होती ब्युटी पार्लरचा. आता घरी जाऊन ऑर्डर घेते पार्लरच्या. पार्लरची ऑर्डर घेता? मला वाटलं जेवणाची ऑर्डर घेता. पार्लरची ऑर्डर घेता. अच्छा, आणि मग या बायका येतात की नाही? हो, सगळ्या येतात. मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कधी मेकअप करता? मला जसा वेळ भेटेल तसा. म्हणजे काय सतत चालूच असणार? इथे थोडं टचअप केलं की आपल्याला पण करायचं, हो की नाही? अच्छा, आणि अजून तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडी निवडींविषयी सांगा. मेकअप करायला, मेकअप करायला, घरी जाऊन ऑर्डर घ्यायला. तुमचा आधी कार्यक्रम आहे तो 6 वाजता लागतो. आम्ही न आवर्जून बघता, आम्ही म्हणजे काही काम टाकून आधी तुमचा 3:30 हा प्रोग्राम आम्ही आवर्जून बघतो. काही काम टाकून बघता? काम टाकून नाही तर बाई यायची मेकअपला. नाही, काम टाकून बघतो. हो ना? थँक्यू व्हेरी मच. आम्हाला खूप बरं वाटलं. धन्यवाद. इथे आता राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. आरती फडके. तुम्ही काय करता? मी ॲज अ प्रोफेशनल ब्युटिशियन. अरे तुम्ही पण? हो. म्हणजे कॉम्पिटिशन आहे ना? हो, तुम्ही पण ऑर्डर घेता? हा. अच्छा, आणि मग तुमचं पार्लर आहे की दुसरीकडे काम करता? नाही, असंच मी घरी जाऊन करते प्रत्येकाच्या. तर घरी जाऊन करता? अच्छा, ओके. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय आवडतं करायला? तुम्ही आधी घाबरल्यात काय, त्याचं कारण सांगा आम्हाला. कारण की कधी कॅमेरा समोर आली नाहीये, त्यामुळे मेकअप न करता? नाही, असंच. असंच म्हणजे मेकअप करता ना? करते कधी कधी. का कधी कधी? कारण दुसऱ्या बायकांना करायचा असतो. वेळ कधी असतो आपल्याला, हो ना? हो. बायकाच्या हट्ट करतात ना पण. हो. मेकअप कर असंच कर ना? हो. अच्छा, आणि मग तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडी निवडींविषयी सांगा मला. फिरायला खूप आवडतं. कोणाबरोबर? कुठे? असे प्रश्न विचारू नयेत, कारण आता काय कोणाबरोबर सांगताय फिरायला? नाही, फ्रेंड सर्कल बरोबर फिरायला खूप आवडतं. हो, कुठेही ते म्हणतील तिकडे. हा, हो की नाही? फ्रेंड सर्कल मधल्या विशेष कोणाबरोबर? बाय द वे तशा मैत्रिणीच आहेत मोस्ट ऑफ. त्यांच्याबरोबर. तुमच्या मैत्रिणी? हा, मैत्रिणीच आहेत तशा, पण काहीतरी म्हणत होतात ना आता. त्यांच्याबरोबरच फिरते. अच्छा, त्यांच्याच बरोबर फिरता. ठीक आहे, इथे राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सविता सावंत. तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहे. मला तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय, तुम्ही मेकअप नाही करत? नाही. एकदा विचारून घेतलं. हा, तुम्ही मेकअप करत नाही?
दुसऱ्या पावडर नाही नाही तुम्ही पण नाही. अच्छा बरं. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुम्हाला काय काय करायला आवडतं? मला जेवण करायला आवडतं, टीव्ही बघायला आवडते, आणि सिरियल बघते. सिरियल भरपूर ना? हो 6 वाजले की झी मराठीवरच्या सिरियल बघता? हो. हो 6 वाजले की 10:30. हो ना? 10:30 10:30 पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर जेवण बनवायचं, हो त्यानंतर जेवायचं, जेवायचं. 3-4 वाजता झोपायचं. आम्ही उशिराच जेवतो नाही तर. हो ना? हो अच्छा, त्यामुळे काय सिरियल सगळ्या बघता येत असतील, हो की नाही? हो त्यात राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. चला गप्पा मारून झाला. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रोडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार आरतीताई, मग सविताताई आणि मग सरिताताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 3 ते 5 वर्ष आहे आणि या घड्याळाची अॅक्युरसी ±30 सेकंड पर मंथ आहे. प्रॉडक्ट तयार, आरतीताई तयार. हे घ्या 4 आकडे वापरा, याची किंमत लावा. किती किंमत आहे? 1350. 1350. 1350 बरोबर वाटते याची किंमत? मग किती पाहिजे? 1000. 1500. 1500 आणि 2000. 1250. बरं ठीक, 1700. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 1350. 1350. 1350. आता सविता ताई, ठीक आहे 4 आकडे वापरा, किंमत सांगा. किती किंमत आहे? 1290. 1290 बरोबर वाटते? मग किती पाहिजे? 1500. 2000. 1500. 1800. 1700. 1900. 1200. बरं ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायचे. हीच ठेवायचे. चला फ्रीज करूया. 1290. 1290. 1290. आता सरिता ताई, ठीक आहे 4 आकडे वापरा तुम्ही पण. किती किंमत आहे? 1460. 1460 बरोबर वाटते का? हो नाही ना? किती? 1200. 1300. 1400. 1500. 1600. तुम्हाला काय करायचंय? हेच ठेवायचे. हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 1460. 1460. 1460. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. आरतीताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये, सरिताताईंनी किंमत सांगितली 1460 रुपये आणि सविताताईंनी किंमत सांगितली 1290 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 1285 रुपये. त्यामुळे विजेते आहेत सविताताई. हे घ्या तुमचं रिस्ट वॉच. सांगा कसं वाटतंय? घड्याळ मिळालं, खूप छान वाटते. हो ना? चेहरा काय इतका आनंदी आहे पण तुमचा. जरा घाबरले पहिल्यांदाच. कशाला घाबरलाय? हा वेळ बघा, आता चांगली वेळ आली आहे, हो की नाही? हो. आता पुढची राऊंड घ्यायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रश्न विचारणार. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, दारात आडवा आला घोडा, पोट पिळून त्याला बाजूला काढा, असं कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.